ठाकरेंचं त्यांचं कधी पटलं नव्हतं आत्रेंचं, पण आत्रेंनी भाकीत केलं होतं की शिवसेना निर्माण झाली पाहिजे. शिवसेना जेव्हा निर्माण झाली तेव्हा जर ठाकरे आत्रे असते तर पहिले शिवसेनेचे प्रमुख कोण असते? आत्रे असते. हे अतिशय आपल्याला स्वाभिमानाची गोष्ट. आत्रेंची इच्छा होती. शिवसेना नाव हे आत्रेंनीच दिलेले आहे आणि पहिला लेख 25 जुलै 1959 रोजी मराठामध्ये शिवसेना नावाने. तर शेवटचा टप्पा आपल्या कार्यक्रमातला आहे की चरित्र लिह गाडगे महाराज यांच्यावर डॉक्टर दिनेश जगताप यांना विनंती करतो की त्यांनी वाचन करावं. भाषा जशी अभिजात असते तसे श्रोते सुद्धा अभिजात असतात. हे सगळे श्रोते थांबलेत, हे ऐकण्यासाठी थांबलेले, हे अभिजात श्रोते आहेत. कार्यक्रम लावणे किंवा पुढे चालवायच्या त्यापेक्षा ऐकण्यासाठी आतुर असलेले श्रोते आहेत. बराच वेळ थोडंसं भौतिक झालंय तर एक झेंडूचं फुल मीही वाईन म्हणतो मी जोरात. ही पुस्तकं ठेवली होती बागड्यांच्या घरी आणि आम्ही एक एक जण जाऊन विचारत होतो की हे पुस्तक आहे का, हे पुस्तक आहे का, हे पुस्तक आहे का. आमच्यातल्या त्याला झेंडूची फुलं पाहिजे होती. ते म्हणले झेंडूची फुलं आहेत का? घरातून आवाज आला, आहेत आहेत ताजी ताजी. विनोदाचा भाषण पण हे घडलेला प्रसंग आहे आणि हा म्हणतो ना आत्रे म्हणतात असा प्रसंग रूप विनोद जो घडला तो असा घडला. विनोद तोच माणूस करू शकतो जो आतून प्रगल्भ आहे. नुसता विनोद नाही, जो ज्याला म्हणतात ना की चांगला विनोद तोच माणूस करू शकतो जो आतून प्रगल्भ आहे. आणि प्रगल्भताच सांगते की तुमच्या पुढच्या व्यक्तीमध्ये दोष टिपून त्याला न दुखावता ते सांगतात तसं त्यातले गुण पण शोधले पाहिजे. म्हणून ही मराठी माणसे मराठी मने यातला मी जो आत्रेंनी लिहिलेला जो लेख आहे तो एक 13-15 मिनिटाचा आहे. पण आपण जर म्हणत असाल तर त्यातले काही गाळू शकतो किंवा पॅराग्राफ. आपण जर ऐकणार असाल तर सगळं मी म्हणू शकतो. आपण परवानगी द्याल तसं मगाशी सातो साहेब म्हणले तसं टाळ्या वाजवले की बस करायचं. दुसरा अजून एक विनोद असाच की बाहेरून येता येता अमोलने आणि आम्ही चपला मोजल्या म्हणजे आतमध्ये किती जण हजर आहेत. तशातला तो एक विनोद म्हणजे की एवढे अभिजात श्रोते आतमध्ये उपस्थित आहेत. महाराष्ट्राचे समाजवादी संत गाडगे महाराज रस्त्याच्या कुठेतरी एका कोपऱ्यात एखाद्या लहानशा कागदावर किंवा लाकडाच्या फळीवर वेड्यावाकड्या अक्षरात लिहिलेले असते, आज रात्री गाडगे महाराज यांचे कीर्तन येथे आहे. दिवसभर तेथून हजारो लोक चाललेले असतात. रस्ता वाहत असतो. कोणी त्या मजकुराकडे बघतही नाही, कोणी तो वाचतही नाही. ज्यांना वाचता येते ते तर मुळीच वाचत नाहीत. पण संध्याकाळ झाली, अंधार पडला की त्या ठिकाणी हजारो निरक्षर आणि अडाणी गरीब लोक गुपचूप जमा झालेले दृष्टीस पडतात. 15,000 पासून तो 50,000 गर्दीचा विस्तार असतो. गुळाचा खडा रस्त्यावर पडला म्हणजे जसा हजारो मुंग्या आपोआप गोळा होतात तसे गाडगे बाबांचे कीर्तन असते की समाजाच्या शूद्र आणि कष्टकरी मुंग्या हजारोंच्या संख्येने त्यांच्या भोवती जमा होतात. तुकोबा म्हणतात, मुंगीची या घरी कोण जाय मुळ देखुनी या कुळ गाव काय वाचका विण काय कोळंबाला दाता तोची धावी आपुलिया उदकान्न काय म्हणे मज खाय उकेला तो जाय चोचवी व्याधी पिढीयाला धावे वैद्याची या घरा दुःखाच्या परिहारा आपले या तुका म्हणे जया आपलेच वहित कारण तोची श्रीच तोची याच जसा तात्याकडे जातो. आजच मला एक वाचनकर्त्याच्या निमित्ताने एक शोध लागलाय की मला 40शी लागली. 5 वर्षाने हा शोध लागला की मी असं घरी असं वाचतो त्यामुळे कळलंच नव्हतं. याच्यात जसा दाताकडे जातो, भुकेला जसा अन्नाकडे धावतो, व्याधीग्रस्त जसा वैद्याकडे पळतो, तसे महाराष्ट्रातले हजारो कंगाल भुके कंगाल रोगी महारोगी स्वहिताच्या लाभासाठी गाडगे बाबांची सत्ता असते म्हणजे देहभान विसरून धावत सुटतात. गाडगे बाबा स्वतः निरक्षर आहेत. त्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही. त्यांच्या सहीची निशाणी अंगठा. समाजातल्या धनिक श्रीमंतांबद्दल आणि सुसंस्कृत सुशिक्षितांबद्दल त्यांना काही इतके आकर्षण नाही, कवडी इतके प्रेम नाही. जे का रंजले गांजले त्याची म्हणून आपुले म्हणणारे बाबा आहे. जगात दुःख पाहून द्रवणारे ते नवनीताचा घोडा आहे. ज्यांना कोणी अपंगिता नाही, त्यांना हृदयाशी धरून त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणारे आणि त्यांच्या जखमांवर कुंकर घालणारे ते साक्षात भगवंताचे मूर्ती आहे. गेली 50 वर्षे गाडगे बाबा महाराष्ट्राच्या सर्व भागातून अहोरात्र संचार करीत आहेत. गरिबांची आणि दुःखितांची नाना परीने सेवा करत आहेत. झाडूचे तंत्र या देशात महात्मा गांधींनी आणले अशी सुशिक्षितांची समजूत आहे. 7 कोटी गोष्ट आहे. डोक्यावर खापर आणि हातात खराटे घेऊन बाबा अक्षरशः 50 वर्षे वीस आहेत. ते खराट्याचे बादशाह आहेत. कोणत्याही गावात त्यांनी पाऊल टाकले की पहिल्यांदा त्यांच्या हातातील झाडू चालू लागते.
मग लोक जागे होतात आणि हातात खराटे घेऊन धावतात. सकाळी गावातली घाण झाडून साफ केली म्हणजे मग संध्याकाळी लोकांच्या डोक्यातली घाण आपल्या कीर्तनाने ते साफ करतात. हे गाडगे बाबांच्या जीवनाचे आणि सेवेचे तंत्र आहे. हा महान समाजसेवक तत्पर अर्धशतक जनतेच्या कल्याणासाठी संतनासारखा दिसतो आहे. आपल्या देहाचे कण रात्रंदिवस भासतो आहे, पण सुशिक्षित महाराष्ट्राला त्याची जाणीव नाही. कोणत्याही वर्तमानपत्रात त्यांच्या कीर्तनाची बातमी नाही, त्यांच्या उपदेशाचा सारांश नाही, त्यांच्या कार्याची ओळख नाही. सुशिक्षित महाराष्ट्राला दोरे गंडे ताईनी गुरुमंत्र देणारे आणि चमत्कार करणारे बाबा आणि महाराज लागतात. कोणाला पोरे पाहिजे असतात, कोणाला पैसे पाहिजे असतात, कोणाला काही अशा लोकांना गाडगे बाबांजवळ स्थान. कीर्तनाखेरीज त्यांच्याजवळ जनतेला देण्यासारखे दुसरे काही नाही. कोणी त्यांच्या पायाला हात लावला की त्याच्या पाठीत ते खराटा मारतात. त्यांना कोणी नमस्कार करण्याच्या आधीच हात जोडून ते त्यांच्यासमोर लोटासन करतात. चमत्कारांचा एक गाडगे बाबांचा काहीही संबंध नाही. स्वतः तेच या भारतामधला आजच्या घटनेचा एक चालता बोलता चमत्कार आहे. अंधश्रद्धेवर कसा प्रहार करावा, अध्यात्म कसं शिकवावं आणि आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये कर्मयोग कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गाडगे बाबा. आपण परवानगी द्याल तर पुढे वाचत राहतो, कारण आपण एक 5 मिनिट असतो. तर थोडस पुढे जातो. बाबांचे कीर्तन श्रवण हा एक अनुभव आहे. तो ज्याने घेतला नाही तो करंटा, तो दुर्दैवी, तो अभावी. तो कशाला महाराष्ट्रात जन्माला आला? आमच्या 55 वर्षाच्या आयुष्यात म्हणजे आत्रे म्हणतात, आमच्या 55 वर्षाच्या आयुष्यात बाबांची कीर्तन आम्ही परवा आहे. आमची 55 वर्ष आतापर्यंत फुकट गेली होती, की त्या रात्री सार्थकी लागली आणि जीवन सुधारत झाले. बाबांचे कीर्तन आमच्याप्रमाणेच आतापर्यंत न ऐकलेले महाराष्ट्रात लक्षावधी सुशिक्षित आहेत. त्यांची आम्हाला कीव वाटते. बाबांचे कीर्तन आपल्याला ऐकायला नाही मिळालं, पण बाबांबद्दलचा लेख आपल्याला ऐकायला मिळतोय. कसे वाटले? आम्ही त्यांना विचारले कसे वाटले? ते म्हणाले चांगले वाटले. आम्ही विचारले काय होते चांगले? तर ते म्हणाले आम्हाला आठवत नाही, पण चांगले होते. बाबांच्या कीर्तनाचे वर्णन शब्दांनी करता येणार नाही आणि त्याचे रहस्य मध्यमवर्गीय सुशिक्षितांना आणि पांढरपेशा समाजाला तर मुळीच कळणार नाही. बाबांचे कीर्तन अज्ञानांसाठी आहे, गरिबांसाठी आहे, दलितांसाठी आहे, दुःखितांसाठी आहे. त्यात योग नाही, अध्यात्म नाही, पोथी नाही, पुराण नाही, देवांची वर्णने सुद्धा नाही, पूजा यात्रा यांचा उपदेश नाही. त्यात शुद्ध जीवन आहे. हजारो वर्ष समाजाच्या आर्थिक सत्तेखाली आणि धार्मिक गुढींखाली म्हणून निघाले होते. दूधखोळ्या, देवगोळ्या, आंधळ्या पांगळ्या झालेल्या हिंदी समाजाच्या उद्धाराचा जगजगीत प्रकाश जोडला म्हणजे गाडगे बाबांची कीर्तन. कम्युनिस्टांना आणि आम्हा समाजवाद्यांना वाटेल आर्थिक समतेचा संदेश भारतातल्या जनतेला आम्हीच दिला आणि आम्हीच सध्या तो देत आहोत. मार्क्स हा माणूस आहे की माकड आहे हे देखील गाडगे बाबांना ठाऊक. पण गेली 50 वर्ष आपल्या जीवनामधून आणि कीर्तनामधून गाडगे महाराज हे शुद्ध मार्क्सवादाचेच अज्ञ जनतेला शिकवून देत आलेले. गाडगे बाबा हे महाराष्ट्रातले समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ आहे. स्वतः गाडगे महाराज उभ्या आयुष्यामध्ये एकही देवळ केले. पंढरपूरच्या विठोबाच्या देवळात त्यांनी अद्याप पाऊलही टाकले नाही. एवढेच नव्हे तर त्या देवळाचे तोंड कोणत्या दिशेला आहे हे देखील त्यांना माहिती. शेंदूर माखुनिया धोंडा पाया पडती पोरे रांडा, देव दगडाचा केला गवंडी त्याचा बाप झाला. देव सोन्याचा घडवला सोनार त्याचा बाप झाला, सोडोनिया खरा देवा करी म्हसोबाची सेवा. ती दगड दोंड्यांची देवाकडे पाहण्याची तुकोबांची दृष्टी होती आणि तोच गाडगे बाबांचा त्यांच्याबद्दलचा दृष्टिकोन आहे. गाडगे बाबांसारखा मूर्तीपूजेला जळजळीत निषेध हिंदूदृष्ट्या मुसलमानांनी सुद्धा कधी केला नसेल. दगड दोंड्यांची पूजा करण्यात काळाचा आणि पैशाचा व्यय करू नका. त्याच्या पुढे बकऱ्या आणि कोंबड्या मारू नका. तीर्थक्षेत्रांना जाऊ नका. गंगा स्नानाने पापे जातात असे म्हणणे हा धर्माचा शुद्ध काळा बाजार आहे. कर्ज काढून सण समारंभ करू नका हा उपदेश बाबांच्या प्रत्येक कीर्तनात शिगोशीत भरलेला असतो. पण हा उपदेश करताना कोणत्याही जातीच्या किंवा वर्गाच्या द्वेषाची एक अक्षर सुद्धा बाबांच्या तोंडून कधी निघत नाही. कुटुंब भूतदया ही त्यांच्या अंतःकरणात भरलेली आहे. सर्वांच्या प्रेमावर आधारलेले समतावादी तत्वज्ञानाचा प्रसार कसा करावा याचा सोज्वळ आणि सात्विक आदर्श बाबांच्या कीर्तनामध्ये पाहावा. बाबांच्या कीर्तनाचे तंत्र मोठे विलक्षण आहे. सर्व श्रोत्यांना तुम्ही हात वर करून टाळ्यांच्या तालावर एक भजन करायला सांगले. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. अर्ध मिनिट भजन चालते आणि बाबांच्या समाजवादी कीर्तनाचे कारण समाजवादी कीर्तनाचे त्यांच्या कीर्तनात शेकडो प्रश्न आणि मुद्दे येतात. एकेका मुद्द्याचा ते एक एक टप्पा करतात आणि तो टप्पा लाटेसारखा वाढवीत असा काही वरून येतात आणि गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या सांघिक भजनाच्या घटकावर एकदम घेऊन तो आवडतात.
त्यामुळे त्यांना तो उद्देश थेट श्रोत्यांच्या हृदयात शिरतोच, पण श्रोते तल्लीन होऊन जेव्हा डोलू लागतात तेव्हा तो उद्देश त्यांच्या रक्तामध्ये आणि देहकाळांमध्ये जाऊन उठतो. बाबांच्या सबंध कीर्तनात गोपाला गोपाला देवसुंदर गोपाला एवढाच परमेश्वराच्या नावाचा उल्लेख येतो, पण त्याचाही उपयोग श्रोत्यांची भाविकता वाढवण्यापेक्षा आपला उद्देश त्यांच्या मनावर नीट असावा म्हणून ते करतात. म्हणजे अध्यात्म कसं आतमध्ये उतरवत होते बाबा हे आत्रे आपल्याला सांगतात की कानाकानांमध्ये म्हणजे लेखनामध्ये त्या थोर व्यक्तीला कसं आणता येईल म्हणून त्याला व्यक्ती चरित्र करणे, व्यक्तिचित्रण करणे किंवा व्यक्तिरेखन करणे. कीर्तनात बाबांचा आणि श्रोत्यांचा समोरासमोर संवाद चालू असतो. त्या तंत्राची दोनच उदाहरणे देतो, त्यांनी त्याचे दोन उदाहरणे मी एकच देतो. बाबा म्हणतात देव किती, श्रोते म्हणतात एक. तुमच्या गावी खंडोबा आहे का? आहे. मग देव किती झाले? दोन. आपल्या गावी भैरवबा आहे का? आहे. मग देव किती झाले? तीन. आपल्या गावी मर्याई आहे का? आहे. मग देव किती झाले? चार. अशी वाढवीत देवांची संख्या 10-12 वर नेतात. डोक्यात आपोआप प्रकाश पडू लागतो. त्यांची म्हणजे आता तयार झाली असे बाबांना वाटले. एकदम तुकोबांचा अभंग त्यांच्या मुखात उचंबळतो. वेड लागले जगाला देव म्हणे डोक्या, बोला गोपाला गोपाला देव गोपाल. त्याचबरोबर हजारो श्रोते काळाच्या मित्रात दुसरं उदाहरण दिले ते त्यांनी वाचत नाही वेळेच्या अभावात. असा थोडक्यात गाडगे बाबांच्या कीर्तनाचा नमुना आहे. स्वच्छता आणि शिक्षण स्वावलंबन या वाचून अज्ञ जनतेचा उद्धार होणार नाही हे एकसारखे आपल्या कीर्तनात उपदेशित असेल. गरिबांसाठी आजपर्यंत लाखो रुपयांच्या धर्मशाळा, घाट, अन्नछत्रे, पाणपोळ्या, पूल त्यांनी महाराष्ट्रात बांधले, पण त्याचा कुठेही गाजा नव्हता. अस्पृश्यांच्या उद्धारासाठी ज्यावेळी कुठे शब्दही ऐकू येत नव्हता तेव्हा पंढरपूरला त्यांनी लाख रुपये खर्च करून अस्पृश्यांसाठी चोखा धर्मशाळा बांधली. डोंगरा एवढे विधायक कार्य त्यांनी या देशात करून ठेवले. आम्ही एक रस्ता साफ केला, एक तळे उकरले तर एवढा गाजा वाजला. प्रत्येक माणूस हेच परमेश्वराचे देऊळ आहे. माणसाची सेवा ही ईश्वराची पूजा आहे. अशा सर्व महामंडळांमध्ये ज्यांच्या भगवंताचा प्रत्यक्ष साक्षात्कार झालेला आहे असे गाडगे महाराज हे महाराष्ट्रात मधले एक महान समाजवादी संत आहे. तुकाराम महाराजांचे तर ते अवतार आहे. गरिबांची दलितांची ज्यांना त्यागपूर्वक सेवा करायची आहे आणि प्रेमावर आधारलेली समता समाजात प्रस्थापित व्हावी असे ज्यांना अंतःकरणापासून वाटते त्यांना आपल्या स्फूर्तीचे घड गाडगे बाबांच्या जीवनातून आणि कीर्तनामधून करून घ्यावे लागते. आणि स्वतःच्या